अरे काय अच्युत्या पाय अबे जरा नीट तरी बसत ना. लोणावळ्याला चाललंय म्हणते. दामाने जरा रस्ता कसा आहे तेवढं तरी थांबतो. त्याला पाण्याला आलो दुष्काळी भागामध्ये पुण्यातला आहे नसन आले अजून आहे ना. हवारी बंडे तो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. विषय काय झाला, काल मी जरा गडबडीत निघालो. पुण्यातून मी निघालो सकाळी 6 वाजता अप्रॉक्स. आणि त्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे काय बनवलंच नाही. थोडेफार 1-2 व्हिडिओ काढले ते मी टाकले ते पाठीमागे पुढे. पण विषय हा झाला की सकाळ सकाळी लवकर निघाल्यामुळे मला काय टाईम असा भेटला नाही. आणि लईच गडबड होती सकाळ सकाळी खरं सांगू तर. कारण सकाळी 6 वाजताच माझ्या डोक्यात आलं की मला गावात जायचं आहे. आणि खरं एकदा सांगायचं तुम्हाला विसरलोच की गावात भैरवनाथाची यात्रा आहे. यात्रा आज आहे. मी काल आलतो सकाळी काल हां बरोबर काल सकाळी चालतो. ठीक आहे. तर मग सकाळी काल मी निघाल्यावर इथं मला याला अप्रॉक्स वाजले संध्याकाळी नाही, दुपारचे 11-12 वाजले. 1 वाजले मला अप्रॉक्स. सकाळी लवकर निघाल्यामुळे मला काय टाईम भेटला नाही की व्हिडिओ वगैरे बनवायला. त्यामुळे मी डायरेक्ट निघालो आणि डायरेक्ट इथं आल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की व्हिडिओ वगैरे बनवायचा. येताना थोडेफार व्हिडिओ शूट केले तेवढेच फक्त. आणि नंतर मग गावात पण व्हिडिओ शूट केले ते. आणि माझ्या डोक्यात आलं होतं की पूर्ण व्लॉग बनवा म्हणलं पूर्ण जर्नीचा. पण नाही झालं ते मला बनवणं. कारण नाईट ड्युटी केली ती मी. आणि सकाळी निघून एअरपोर्टहून निघलो असं डायरेक्ट आलो बस स्टँडला. आणि तिथून बसून मग मला झोप आली ती भरपूर. बसमध्ये झोपलो मी. मग डायरेक्ट उठलो तर बघतो तर डायरेक्ट मी पोचलो डायरेक्ट श्रीगोंद्याला इथं. त्यामुळे मला काय जास्त टाईम भेटला नाही व्हिडिओ वगैरे बनवायला. आणि मग इथं आले जे काय बनवायचं ते इथंच बनवलं.
आणि आज मला दुसऱ्या दिवशी निघायचं आहे, पण काल माझा वीक ऑफ होता त्यामुळे मी आलो. रात्री वीक ऑफ होता तर मी रात्री इथं राहिलो आणि आज संध्याकाळी 8 वाजता माझी ड्युटी. तर आता सकाळचे 9 वाजले ते आणि 9:30 वाजता एस टी मला श्रीगोंद्यावरून स्वारगेटची. त्यानंतर डायरेक्ट 11 वाजता आहे, 11 वाजता आणि त्यानंतर त्यानंतर डायरेक्ट 12:30ला एस टी. त्यामुळे मला जितक्या लवकर इथून निघतात तितक्या लवकर मी निघणार आहे. आणि बघू बाकी तुम्हाला जर्नी दाखवलं मध्ये आधी कसं काय ते. तुम्ही माझं ह्याच्या अगोदरचं व्हिडिओ बघितला असेल, जे मी की अगोदर मी हे बनवलेलं भैरवनाथ यात्रेचं व्हिडिओ बनवलं होतं. त्यामध्ये संध्याकाळी तमाशा वगैरे बघायला गेलो आम्ही. पण विषय ह्यावेळेस काय झाला की मी ह्यावेळेस गेलोच नाही. तमाशा पण लई लवकर बंद पडला ह्यावेळेस. मी सकाळी आता गेलो गावात आणि मला कळलं की तमाशा इतके लवकर बंद पडला की कोणी दगडं मारायला सुरू केलं का खाली बसलेल्या लोकांनी पोरांनी काय. आणि गावातलं एक जण कोण वर गेला, त्याला कोणी शिव्या दिल्यावर जाऊन. त्यामुळे सगळं राडाच झाला, तमाशा बंद पडला. 2 तासात तमाशा बंद. सकाळी आता थोडा सुरू झाला आहे, तर सकाळी चालू आहे. आता तर सकाळी मला पुन्हा टाईम भेटला. मी गावात गेलो गडबडीत, एक काम होतं ते काम केलं, मित्रांना भेटलो 1-2 आणि तिथून डायरेक्ट आलो मामाची. तर मामाच्या इथे भेटलो त्यांना घरच्यांना आणि डायरेक्ट आलो आता घरी. आता घरी आलो तर पप्पा कुठं बाहेर गेले, ते मला सोडवायला कोण नाही. म्हणजे मला एस टी स्टँडला सोडवायला. इथून एस टी स्टँड अप्रॉक्स जायचं तरी किती 10-12 किलोमीटर असेल. 10-12 किलोमीटर चालत पण जाते निघालं तर. मग त्यामुळे त्यांची वाट बघत बसलो मी आता. मग माझ्या डोक्यात आलं की म्हणलं कालपासून मी काही शूट केलं नाही, थोडंफार शूट तरी केलं पाहिजे. मला आपल्या ऑडियन्सला काय कळणार आहे की आपण आलो काय केलं थोडंफार म्हटलं जर्नी वगैरे शेअर करावं. त्यामुळे सकाळी ठरवलं आणि थोडंफार शूट करतोय आता. तर गावाकडे उन्हाळा एकदम कडक पडलेला आहे आणि कुठं तुम्ही बघू शकता एकदम असे झाडं एकदम असे राहिलीच नाही. सगळं पिवळं झालं एकदम. झाडं पार करपून गेल्यासारखं झाले. तर हिरवगार नाही आहे. रानात काय थोडंफार आहे तेवढंच हिरवगार दिसतंय तुम्हाला, तेवढंच आहे. बाकी सगळं एकदम वाळून एकदम असं कोळसा झाल्यासारखं वाटायला लागले मला. तर मला आहे ना, मला सारा वाळवंटमध्ये जायची गरजच पडत नाही उन्हाळ्यामध्ये. कारण मला कळून चुकतं की आमच्या इकडेच वाळवंट झाला इतका मोठा, आणि का कुठं दुसरीकडे जायची गरज आहे. विचार करतो की भेंडी इथं गावाकडे पावसाची खरं गरज आहे शेतकऱ्यांना. आणि भेंडी पुण्यामध्ये इतका पाऊस पडतोय. अरे 2-2 वेळा पाऊस पडला, इतकं पाणी झालं पुण्यामध्ये. आणि गावाकडे बघतोय साला पाण्याचा थेंब नाही. अजून तुम्ही बघू शकता काय वातावरण आहे. हां अरे पार आता काय जमीन करपून टाकायची की राहिले. अरे पाऊस पडावा ना गावाकडे यार. खरंच पावसाची गरज आहे गावाकडे. शेतकऱ्यांना पावसाची जिथं गरज असते तिथं पाऊस पडत नाही, आणि जिकडं पावसाची गरज नाही तिकडं भर पाऊस पडतोय. रस्त्यावरून पाणी पडतंय. आता काय रस्ता पुण्यात कोण करणार आहे झाडांची लागवड, काय कोण करणार आहे. कळायला पाहिजे. डोकंच नाही अजिबात कोणाला, पावसाला का देवाला काय कळत. सांगतो की माझ्या काय मित्रांना माझ्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, तर काय प्रॉब्लेम नाही. मला त्यांच्यापासून काय प्रॉब्लेम नाही. मी एकटा पण व्हिडिओ चांगला बनवू शकतो, असं मी त्यांना फक्त सांगून द्यायचं होतं. की 1-2 जण केलं थोडं येड्यावाने, की ते म्हणले मला नको व्हिडिओमध्ये घेऊ, असं कर तसं कर. त्यांच्यामुळे व्हिडिओ एक डिलीट केला, दुसरा परत अपलोड केला मी त्याला कट करून. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण मी इतका सक्षम आहे की भाऊ मी माझ्या हिमतीवर व्हिडिओ बनवून टाकू शकतो, आणि तो पण व्हिडिओ चालवून दाखवू शकतो. म्हणतो की माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाहीत. तरी पण काय प्रॉब्लेम नाही दादा. प्रत्येक गोष्टीला धैर्य असला पाहिजे. ते तुमच्यामध्ये नाही आहे, माझ्यामध्ये आहे. थोडाच तरी आहे माझ्यामध्ये. तर धैर्य आहे, त्यामुळे मी रिलॅक्स, मी नॉर्मल व्हिडिओ अपलोड करतो आहे. मला माहिती आहे की कधी ना थोडंफार देखो हार्डवर्क कधी पण केलेलं आहे ना वाया जात नाही, हे माझ्या डोक्यात असतं. त्यामुळे मी हार्डवर्क करत राहणार. बघू फल कब मिलता है उसके तो बारे में बाद में सोचेंगे, नहीं मिला तो साला बाजार से खरीद के लाएंगे. आत्तापर्यंत मी अप्रॉक्स 120च्या आसपास व्हिडिओ बनवले, पण तरी पण माझ्यामधलं जे फिअर आहे ना पब्लिकमध्ये बोलायचं, ते अजून गेलेलं नाही. मला पण अजून पण मला माणसात बोलायची भीती वाटते. म्हणजे काय माणसं असतात की त्यांच्यासमोर व्हिडिओ शूट केला की त्यांना पटत नाही. ते म्हणते दादा त्यांना आवडत नाही काय लोक बोलते. त्यामुळे मला थोडी अजून सुद्धा भीती वाटते. त्यामुळे माणसाने बोलायचं टाळतो. माझ्या स्वतःकडे कॅमेरा करून बोलायचं ते पण टाळतो मी, कारण मला तिथं पण लाज वाटते. लाज नाही वाटली पाहिजे, पण काय होतं आहे तसं. आता काय करणार मी काय करतो, मी पब्लिक प्लेसमध्ये जेव्हा पण व्हिडिओ शूट करतो ना निवांत, मी जास्त काय बोलत नाही. थोडंसं नॉर्मल बोलतो आणि तिथून संपून टाकतो. आणि मला कळून चुकलं की माझी हिंदी मराठी मिक्स जरा लई गोळ करत आहे लोकांना. त्यामुळे मला एकच भाषा वापरतो, मराठी. भाऊ जमते आपल्या. अरे काय राव, मी आलो ना थोडा वेळ, दम आहे का नाही कोणत्या गोष्टीचा राव. काय आलो मी, जेवण करायचं मला माहिती. वांग्याची भाजी भाजून नाही, वांग भाजून ठेवलं ॲक्च्युली. तर मी खायला येतो, 1 मिनिट येतो. तुमचा बंड्या तिथं बसलेला आहे, तुम्हाला दिसत असून छोटासा काळ्या ढेकळामध्ये काळा प्राणी. बंड्याची कहाणी, आमच्या आत्तापर्यंतचे अप्रॉक्स 4 ते 5 बंडे मेले.
विषय झाला काय त्यांचा, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम झाला. काय म्हातारे होऊन मेले 1-2 जण, आणि 1-2 जण असे विषय झाला की त्यांना काही विषबाधा झाली कशाची आणि त्यामुळे ते मेले. आणि हा पण आता काहीतरी आजारी पडले. मला याच्या अगोदरच कळलं, मी इथं आल्यावर कळलं मला की भाऊ त्याला काहीतरी विषबाधा झाली वाटतं. ते खात नाही जास्त, काही नाही. तर त्याला डॉक्टर वगैरे बघावं लागेल लवकरात लवकर. नाही तर ह्याने पण कल्टी मारली की मग साले किती आणायचे. मग आम्हाला परत एखादा बंडे अजून हुडकायला सुरुवात करावं लागेल. हां, बाकीचे स्टेत आलेत, पण आमची स्टे यायला अजून लई टाईम आहे. तिथं लागेल नवीन स्टे आपली स्वारगेटवाली. खाली पडली ती अलीकडे उभा फायनली पोहोच गया मैं स्वारगेट. चला काय मराठी बोलतो ठीक आहे. तर फायनली पोहोचलो स्वारगेटला, आणि विषय असा झाला की मी इथपर्यंत येऊस तर मला सीट भेटली, कुठं भेटली मला सीट, पण निम्यात भेटली. तोपर्यंत मला लवकर भेटायला पाहिजे होती, कारण मला झोपायचं होतं. आता मला झोप पण पूर्ण नाही झाली, काय नाही झाली, आणि तसं आलो मी. फायनली स्वारगेटला पोहोचला, आपण बघू शकतो पाड्यावर. आता बरं वाटतं जरा, पण आता भूक लागली आणि आता डायरेक्ट रूमवर गेल्यावर जेवण करायचं. घरून आणले टिफिन बांधून. चला आता डायरेक्ट घरी म्हणजे रूमवर जातो आणि नंतरच काय बघा ना. आता लोहगावची बस इथून पकडतो. तर काहीच मी फायनली रूमवर आलो. मी बराच टाईम झाला, जे अप्रोक्स मी इथं आलो अर्धा तास झाला असेल. आले पहिले जेवण केलं आणि रिलॅक्स झालो, आणि आता मी झोपायच्या तयारीमध्ये, कारण 8 वाजता ड्युटीवर जायचं. चला आजचा व्लॉग इथे संपवून टाकू. बाय.